मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मी खूप लवकर उठली आहे. बघा माझ्या पाठी वॉचमध्ये 5:45 झालेत, म्हणजे मी 6:30 वाजल्यापासून उठलेली आहे. आणि इथे सगळी आमची तयारी चालू आहे. कपडे वगैरे आम्ही भरून घेतो आहे बिकॉज आम्ही चाललो आहे आता बाहेर. आणि बाहेर आम्ही आता कुठे चाललो ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल. आणि मी आता हा वन पीस घालते आहे. हा मस्त असा क्यूट वन पीस आहे, तो मी आता घालते. हा नाही तर अजून मला इस्त्री करायची. तर हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा बिकॉज आम्ही आज खूप मस्ती धमाल ह्याच्यात करणार आहे. ठीक आहे, फट इस्त्री करून घेते. ॲक्च्युली मला ही इस्त्री रात्रीच केली पाहिजे होती, बट जाऊ दे, आता करून घेते फटफट आणि रेडी होऊन घेते. तर गाईज इथे मी रेडी होऊन आलेली आहे. मी आज हा आउटफिट घातला आहे आणि सगळे रेडी आहेत जायसाठी. तर आज सगळे गर्ल्स जाणार आहे. तर सगळेजण बसमध्ये जाऊन बसले. गाईज आम्ही इथे आलो पूर्ण महिला मंडळ सोबत. लेडीज ट्रिप आहे. तर इथे सगळे गाडीत डान्स करते. अरे इकडे तिकडे नाही मग. तर गाईज आता डेस्टिनेशनला पोचलो आहे आणि आमचं डेस्टिनेशन आहे रिसॉर्ट. कोणतं रिसॉर्ट आहे मी तुम्हाला सांगते. तर आज खूप धमाल मजा होणार आहे, तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा तुम्ही. सगळ्या महिला मंडळीचे आमचे वगैरे सगळे फोटो वगैरे काढून झाले आणि आता इथे पाठी तिकीट काढायला गेलं आहे. तिकीट काढल्यानंतर मग मस्त आम्ही आज जाणार आहे. खूप मजा येणार आहे गाईज, खूप. बिकॉज असं ग्रुपमध्ये गेलो ना आणि म्हणजे ग्रुपमध्ये पिकनिकला ते पण रिसॉर्ट असेल तर खूप 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 मजा येते. माझा पण मी आता एंट्री घेतली आहे हा बँड लावून, बिकॉज विदाऊट बँड ना ती लोक आत नाही सोडत. तर ते आम्ही सगळ्यांनी एंट्री घेतली आहे बँड लावून आणि मी खूप एक्सायटेड आहे. बघा माझ्या पाठी स्लाईड्स आहेत. तर आता मी फटाफट नाश्ता करतो बिकॉज आम्ही घरातून काही खाऊन नाही आलो. बिकॉज ऑफकोर्स रिसॉर्टमध्ये म्हणजे इथं रिसॉर्टमध्ये आलं ना वॉटर पार्कमध्ये तर ती लोक नाश्ता जेवण वगैरे सगळं देतात. तर आपण फटाफट इथे आता नाश्ता करू आणि नाश्त्यात काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. गाईज ही स्लाइड बघा किती मोठी आहे. मी खूप एक्साइटेड आहे. खूप छोड़े न छूटे कभी. तर इथे नाश्त्यामध्ये मिसळपाव आहे, पोहे, उपमा आणि चहा. तर इथे आमचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि आम्ही आता रेडी आहोत पूलमध्ये जायला. आणि पूल पण स्टार्ट झालं बिकॉज आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा पूल वगैरे स्टार्ट नव्हता आणि आता इथे पूल स्टार्ट झाला आहे. तर चला फटाफट चेंज करू आणि पूलमध्ये जाऊ. हे बघा गाईज पूल स्टार्ट झालं आहे आणि गाणी मस्त लागली. आम्ही चेंजिंग रूममध्ये आलो आणि फटाफट चेंज करतो आणि पाण्यात जातो. आता इथे आम्ही चेंज करून आलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे पाणीमध्ये. फक्त काही मिनिट्सचा वेट आहे, मग आता आम्ही असणार त्या पाण्यामध्ये. खूप एक्साइटेड आहे मी बिकॉज लिटरली सांगू तर मी लास्ट टाईम वॉटर पार्कला स्कूलसोबत गेली होती. त्यानंतर मी गेलीच नाही बिकॉज आमचं कॉलेज का पिकनिकला घेऊन नाही गेलं. बाकी शॉप बेकार दिन जाए रे एक बार जो दी जाए रे जवानी फिर ना हाय रे. जवानी फिर ना हाय रे. मुझे है 4 दिन बाकी शॉप बेकार दिन. गाईज इथे आम्ही फटाफट आता चेंज करून घेतलंय आणि वॉटरमध्ये पाण्यात गेलो तेव्हा काही व्हिडिओज आम्हाला भेटले नाही शूट करायला बिकॉज आम्ही फोन घेऊनच नव्हतो गेलो. आणि आता आम्ही सगळं चेंज वगैरे करून इथे नाश्ता करायला आलो आहे. तर चला बघूया नाश्त्यात काय आहे आज.
गाईस इथे आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि इथं खूप दमलो, तोंडातून आवाज पण नाही निघत आहे. आता फटाफट हे लॉकर्सचे चावी आहे, हे सबमिट करायचं अँड देन वी आर फ्री टू लिव्ह दिस BK रिसॉर्ट. इथे ना हे प्रायव्हेट रेस्टॉरंट आहे, म्हणजे इथे आपण सेपरेटली पे करून खायचं. तर ज्यांना तसं सेपरेटली खायचं तर ते खाऊ शकतात. इथे असं गिफ्टसाठी खायसाठी पण आहे सेपरेटली. अँड देन तिथे गोळा आहे, प्लस पार्क पण आहे. हा पार्कमध्ये खेळू शकतो. आणि ते सिटिंग एरिया. हा BK रिसॉर्ट लिटरली खूप मोठा आहे. स्लाईड्स वगैरे पण मोठे आहेत. तिथं फॅमिलीसोबत आपण चांगला टाईम स्पेंड करू शकतो. इवन दो मी तर केला इथे आमच्या महिला मंडळासोबत, इवन दो थोडे फ्रेंड्स. छोड़े न छूटे कभी, तोड़े न टूटे कभी, जो धागा तुम. तर इथे हा क्यूटसा डॉल आहे. ॲक्च्युली हा कोणता कॅरेक्टर आहे हे मला नाही माहिती आहे, पण हा क्यूट्स आहे. हाय. तर तो आपल्याला बघून हाय केलं, बाय केलं, सगळं आम्ही केलं हाय बाय. आणि आता आम्ही इथं एक्झिट घेतो. खूप मजा आली गाईज, खूप मजा. गाईज इथे बस चालू झाली आहे आणि अजून आम्ही बाहेरच आहे. बसमध्ये गेलं पक्का शिव्या पडणार आहेत, भरपूर म्हणजे भरपूर शिव्या. बाकी लोक तर देणारच आहेत, स्पेशली माझी मम्मी पण मला खूप शिव्या देणार आहे. आता बघा म्हणजे सगळे स्टार्ट होतात. इमोशनल डॅम इट. साई ओरडले मम्मीने लेट आल्यावर, बस देखील चालू झाले तर मम्मीने ओरडले बाहेर आल्यावर थोडा तरी माझा फायदा झाला. तर आता आम्ही सगळेजण घरी आलो आहे पिकनिकवरून. तर हा होता माझा आजचा दिवस. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.